नमस्कार मंडळी, मी गौरी. वेलकम बॅक टू माय चॅनल. आज मी आहे महाबलीपुरममध्ये. तामिळनाडू राज्यात बंगालचा उपसागर आणि द ग्रेट सॉल्ट लेकमध्ये वसलेले हे एक ऐतिहासिक शहर आहे. हे शहर पल्लव राजांनी 7व्या शतकात बांधलेल्या मंदिरं आणि स्मारकांसाठी जगप्रसिद्ध आहे. इट्स अ युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट. आता माझी भक्ती मार्गातली आवड बघता एका दिवसात मी किती मंदिरं बघू शकीन ही तुमच्यासारखीच मलाही शंका आहे. बट मी माझ्या आयटनरीमध्ये काही मोजकीच देवळं आणि स्मारकं इन्क्लूड केलेली आहेत. माझ्याबरोबर मी तुम्हालाही महाबलीपुरम आज फिरवणार आहे. म्हणजे कशी सोबत असली ना तर सफर अच्छा करता है यार. चला तर मग लेट्स एक्सप्लोर महाबलीपुरम. चेन्नईपासून हे शहर ऑलमोस्ट 58 किलोमीटर्स आहे. आज आपण या शहराची डे ट्रिप करणार आहोत. मग संध्याकाळी आपण परत चेन्नईलाच जाणार आहोत. तुम्ही जर चेन्नईचा माझा ब्लॉग नसेल बघितला तर मी कुठेतरी आय बटनवरती लिंक देते, तुम्ही तो नक्की बघा. मस्त गरमागरम साऊथ इंडियन स्पेशल ब्रेकफास्ट करून निघालो आहे यार. पोटभर खाऊन घेतलं आहे आधी, मग काय आता आपण मंगळ पण फिरू. महाबलीपुरममध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपण बघतोय शोर टेम्पल. आम्ही पूर्ण महाबलीपुरम फिरण्यासाठी गाईड केलाय खरा, बट काका ना साऊथ इंडियन स्टाईल इंग्लिश बोलतायत यार. साऊथ इंडियन लँग्वेज तर सोडाच, पण आज मला इंग्लिश पण समजेना झालंय. त्यामुळे मी जरा त्यांचं बोलणं डिकोड करते आणि मग तुम्हाला इन्फॉर्मेशन देत जाते. हे मंदिर बंगालच्या उपसागरालगतच असल्यामुळे याला शोर टेम्पल म्हणजेच किनारा मंदिर असे म्हटले जाते. शोर टेम्पल इटसेल्फ इज अ युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट. महाबलीपुरममधल्या सगळ्यात लोकप्रिय मंदिरांपैकी हे एक मंदिर आहे. अकराव्या शतकापासून भारतात आणि युरोपात एक आख्यायिका प्रसिद्ध आहे. असं म्हणतात महाबलीपुरममध्ये तब्बल 7 मंदिरं किनाऱ्याजवळ होती. इतकी सुंदर मंदिरं होती की इंद्रदेवाला या शहराचा हेवा वाटू लागला. त्यानं असं काही वादळ निर्माण केलं की ही सगळीच्या सगळी मंदिरं पाण्यामध्ये बुडून गेली. 2004मध्ये जेव्हा सुनामी आली होती ना, तेव्हा हे मंदिर उघडकीस आले. अजूनही 6 मंदिरं पाण्यात बुडालेली आहेत असं काही लोकांचं म्हणणं आहे. एकूण 3 मंदिरं आहेत या कॉम्प्लेक्समध्ये. 2 शंकराची आणि एक विष्णूचं मंदिर आहे. The entire complex is called Jalashayana, meaning laying in the water. मेन जे मंदिर आहे ना शंकराचे, ते अशा प्रकारे बांधले आहे की सूर्यकिरण बरोबर देवळातल्या पिंडीवरती पडतात. काय डोकं लावून आर्किटेक्चर केलं असेल यार पल्लवांनी. एका बाजूला अथांग पसरलेला बंगालचा उपसागर आणि दुसऱ्या बाजूला हे मोठेच्या मोठे हिरवेगार गार्डन. एवढं सुंदर बॅकग्राऊंड असलेलं मंदिर मी आजपर्यंत पाहिलं नव्हतं. इट्स रिअली अमेझिंग. साऊथची ही माझी पहिलीच ट्रिप आहे. इकडे आल्यापासून मला जाणवायला लागलंय की मंदिराचे आर्किटेक्चर बघायला मला ॲक्च्युली आवडायला लागलंय. ही माझ्यासाठीच नवीन डिस्कवरी आहे यार. थँक्स टू साऊथ इंडिया. शोर टेम्पलच्या बाहेर आलो आहे आता. शॉपिंगचे काय भारी ऑप्शन्स दिसत आहेत यार. बट काल ना चेन्नईमध्ये जरा जास्तच शॉपिंग झाली आहे. आता नयनचूक घेऊनच पुढे जाणे बरे. ट्राईंग सेल्फ कंट्रोल, यू सी. आता शोर टेम्पल नंतर आपण आलोय 3 इम्पॉर्टंट आणि इंटरेस्टिंग स्मारकं बघण्यासाठी. कृष्ण मंडप, पांडव गुफा आणि अर्जुन तपस्या. हा आहे कृष्ण मंडप. ही एक अत्याधुनिक गुहा आहे असं मानलं जातं, ज्यामध्ये हिंदू पौराणिक कथा कोरल्या गेल्या आहेत. त्यातली महत्त्वाची कथा आहे कृष्णलीलेची. इंद्राने भरपूर पाऊस पाडल्याने महापूर आला होता गोकुळात. लोकांना आसरा देण्यासाठी कृष्णाने गोवर्धन पर्वत उचलला होता.
लोक आपली गुरं घेऊन त्या पर्वताखाली येत आहेत असं एक चित्र याच्यात कोरलं गेलं आहे. This representation of Govardhan scene is regarded as the best in India. आता आपण आलोय कृष्ण मंडपाला लागूनच असलेल्या 5 पांडव गुफा मंदिरामध्ये. नावाप्रमाणेच हे मंदिर 5 पांडव भावांना समर्पित केलेलं आहे. महाबलीपुरम मध्ये कोरलेले हे सगळ्यात मोठे बट अपूर्ण राहिलेले गुहा मंदिर आहे. ही गुहा उंच पर्वताच्या मधोमध कोरली गेली आहे. इट्स अ एक्झाम्पल ऑफ इंडियन रॉक कट आर्किटेक्चर डेटिंग फ्रॉम द लेट 7th century. आता आपण आलोय तिसऱ्या स्मारकाजवळ, ज्याचं नाव आहे अर्जुन तपस्या. या स्मारकाला डिसेंट ऑफ गंगा और अर्जुन तपस्या अशी नावं दिली गेली आहेत. इट्स अ पार्ट ऑफ युनेस्को वर्ल्ड हेरिटेज कल्चरल साइट्स इन इंडिया. यात 2 प्रमुख पौराणिक कथा कोरल्या गेल्या आहेत. पहिली म्हणजे भगीरथाच्या नेतृत्वाखाली पवित्र गंगा नदी स्वर्गातून पृथ्वीवर येत आहे, आणि दुसरं म्हणजे अर्जुन शंकराची उपासना करतोय त्याची सगळी शस्त्र मिळवण्यासाठी जी त्याला महाभारतात वापरायची आहेत. खूप म्हणजे खूप सुंदर कोरीव काम केलं गेलंय यार इथे, अप्रतिम. बहुतेक ऐतिहासिक ठिकाणांप्रमाणेच या शिल्पांचा महाभारतातील पात्रांशी काही थेट संबंध नाही आहे, बट पल्लव राजांनी महाकाव्यातील कथांच्या आधारे ही स्मारकं बांधली आहेत. सुपर्ब ना यार. आता आपण आजच्या दिवसातले सगळ्यात मेन आणि आश्चर्यचकित करून टाकणारं स्ट्रक्चर बघायला चाललोय. बट आश्चर्यचकित होण्यासाठी मला आता खरंच एनर्जीची गरज आहे. आज ऊन पण भरपूर आहे आणि गर्दी पण भरपूर आहे. सगळं साईट सीइंग संपवून सनसेटसाठी महाबलीपुरम बीचला पोचणे हे आजच्या दिवसातले सगळ्यात महत्त्वाचे टास्क आहे. त्यामुळे सागर संगीत लंच काही होणे नाही. फ्रूट्स खाल्लेत, आता जरा नारळ पाणी पिऊया आणि मग पुढे जाऊ. तो समोर खडक बघताय ते आहे ते स्ट्रक्चर. याला म्हणतात कृष्णाज बटरबॉल और अ बॅलन्सिंग रॉक. लांबून बघितला तर असं वाटतं ना की जरासा जरी धक्का लागला तर घरंगळत खाली येईल तो दगड. बट द इंटरेस्टिंग फॅक्ट इज एक्झॅक्टली 45 डिग्री अँगलवर हा दगड तब्बल 1300 वर्षांपासून जसाच्या तसा उभा आहे. ऑलमोस्ट 250 टन वजन आहे या दगडाचे. सेफ्टी रिझनसाठी ब्रिटिशांनी 7 हत्तींचं बळ लावून हा खडक हलवण्याचा प्रयत्न केला होता, बट तरीही हा खडक इंचवर सुद्धा हलला नाही. या खडकाबद्दल तशा भरपूर कथा प्रचलित आहेत. त्यापैकी एक अशी की भगवान कृष्णांना लोणी म्हणजेच बटर हे अत्यंत आवडणारा अन्नपदार्थ आहे. असं म्हटलं जातं की स्वर्गातून हा लोण्याचा गोळा धरतीवरती पडला म्हणून याला कृष्णाज बटरबॉल असं म्हटलं जातं. आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे भौतिकशास्त्र म्हणजे काय. 2 मिनिटांना मीच विसरले. फिजिक्स. भले माझ्यासारखे तुम्हीही फिजिक्समध्ये काठावर पास झालेले असाल तरी लॉ ऑफ ग्रॅव्हिटी आपल्या सगळ्यांना माहिती आहे. हा 250 टन वजनाचा खडक इतक्या दिमाखात उभा आहे की त्याने लॉ ऑफ ग्रॅव्हिटीला चक्क धाब्यावर बसवलंय. विरोध करतोय तो ग्रॅव्हिटीला. यावरून आपण काय शिकलो? आपण हे शिकलो की सगळ्याच गोष्टीची आपण कारणं शोधू शकत नाही. सगळ्यांमध्ये नेहमीच लॉजिक नसतं. सो वी शुड ऑलवेज बिलीव्ह ऑन गॉड्स मॅजिक. आता खरं तर लिस्टमध्ये आहे पंचरथ मंदिर. हे ॲक्च्युली रथ नाही आहेत, बट असं म्हटलं जातं की हे 5 पांडवांचे रथ आहेत. मी गेलेले पण तिथे ते बघायला.
बट एवढी गर्दी आहे आज की मला कळतच नव्हतं शूट नक्की कोणाला करू, रथांना की रथावर स्वार होऊन फोटो काढण्यात बिझी असलेल्या टुरिस्टना. मी फक्त एक राऊंड मारून तिकडून निघाले, शूट काहीच केलेलं नाही आहे. बट यू एव्हर विजिट महाबलीपुरम देन गो टू पंचरथ मंदिर. खरंच बघण्यासारखं आहे ते. आत्ता आपण थेट महाबलीपुरम बीच गाठतोय. सनसेट बघायचा आहे यार मला. आय होप मी पोहोचीन. पोचलोय आपण बीचजवळ. सनसेट ना जस्ट झालाय, पण पाठी कुठेच दिसत नाहीये ना तसं. तुमचा पण भूगोल ना माझ्यासारखाच कच्चा आहे. आपण ईस्ट कोस्टला आहोत, सो सनसेट समुद्रात नाही, समुद्राच्या अपोजिट डिरेक्शनला होणार. थांबा दाखवते. काय कमाल दिसतंय ना आकाश. रंगांच्या काय सुंदर छटा दिसतायत. आहा हा. समुद्राच्या अपोजिट साईडला होणारा सनसेट मी पहिल्यांदाच बघते. इट्स अ युनिक एक्सपिरियन्स ऑल टुगेदर. फायनली सनसेट बघायला मिळालाय. या सनसेट बरोबरच आजचा दिवसही इकडे संपतोय. आज खूपच चालली आहे यार मी. कधी एकदा त्या वाळूवर बसून रिलॅक्स करते असं झालंय मला. मी थोडा वेळ इकडेच शांत बसणार आहे. लाटांचा आवाज, त्याचबरोबर मंद वाहणारा गार वारा थोडा अजून वेळ अनुभवणार आहे आणि तुम्हाला भेटणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये. तब तक के लिए stay happy and healthy and mainly enjoy your life guys. This is Gauri Maske signing off.